विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये जेव्हा स्वानंदीला कळतं की रोहनचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मात्र तिचा तोल जातो. आदिरा म्हणते, नंदूताई काय झालं? पण स्वानंदी मात्र काहीच बोलत नसते. आजी म्हणते, स्वानंदी अगं बोल ना काहीतरी. समोर म्हणतो, अरे बोलत का नाही आहे? ओ स्वानंदी मॅडम काहीतरी बोला ना. रोहन कुठे आहे? आला का? स्वानंदी म्हणते, राजवाडे रोहनचा ॲक्सिडेंट झाला. आता मात्र घरामध्ये एकच गोंधळ उठतो. तोपर्यंत अर्पिता मलिकाला म्हणते, आपलं काम झालं पण मॉम आदिरा. मलिका म्हणते, शांत बस, काही बोलू नकोस. आता आदिरा मोठ्याने रो करते आणि खाली बसते. मलिका म्हणते, डॉल. आणि तिचं नाटक सुरू होतं. समर स्वानंदीला म्हणतो, रोहन कुठल्या हॉस्पिटलला आहे? आता जी फोनवर बोललेली असते तिने स्वानंदीला हॉस्पिटलचं नाव पण सांगितलेलं असतं. आता समर जायला लागतो. स्वानंदी मागे पळते. मलिका आजीला म्हणते, आई हे काय होऊन बसलं? माझी डॉल. इकडे आता रोहनला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. त्याच्या डोक्याला लागल्यामुळे रक्त खूप गेलेलं असतं. डॉक्टर म्हणतात, याचे नातेवाईक कुठे? तेव्हा तिथं स्वानंदी आणि समर पोहोचतात. आता रोहनची अवस्था बघून स्वानंदी खूप रडायला लागते आणि तिला रडताना बघून समर हळू होतो आणि म्हणतो, अहो स्वानंदी मॅडम तुम्ही रडू नका, होईल सगळं ठीक. मी बोलतो ना डॉक्टरांशी, आपण मोठमोठे डॉक्टर बोलूया, तुम्ही काळजी करू नका, रोहनला काहीच होणार नाही. आता स्वानंदी नकळत समरला मिठी मारते. पहिले तर समरला काय करावं तेच कळत नाही. स्वानंदीचं रडू बघून तोही तिला जवळ घेतो. तेवढे तिथे मलिका, अर्पिता आणि अंशुमन येतात. अर्पिता म्हणते, मॉम अगं हे काय झालं? आपण करायला गेलो एक आणि होतं एक. हे दोघं तर अजूनच जवळ आले. अंशुमन म्हणतो, दरवेळेस ही स्वानंदी जिंकते. त्या तिघांना बघून आता आदिराला संशय येतो आणि ती म्हणते, माझ्या रोहला काही झालं ना मी सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, या मलिकापेक्षा मंदाकिनीचं सत्यच पुढे यायला हवं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.